गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण कुठे चाललो आहे? जी मार्ट. आता आम्ही चाललो आहे डीमार्टची शॉपिंग करायला, तर तुम्हाला पण घेऊन माय फेवरेट चाय. बकरी. जास्त सामान घेतलंय बघा. इकडे दूध आणि इकडे, आणि आता आम्ही चाललोय लेवल 1 ला, म्हणजे फर्स्ट फ्लोर. की आम्ही मॉलला गेलेलो आणि खूप काय काय शॉपिंग केलेली, ती सगळी तुम्हाला दाखवणार आता. तर फर्स्ट आपण सुरुवात करूया स्नॅक्सने. येस, आम्ही भरपूर घेतलंय, म्हणजे आमचं फेवरेट दाखवते थांबा. साऊथ इंडियन स्टोर मधून आम्ही घेतलेलं आहे. आमचं ते फेवरेट स्नॅक्स आहे, ऑल टाइम फेवरेट. कोकोनट ऑइल मधलं एव्हरीथिंग इन कोकोनट ऑइल. सो वी लव बीइंग GSB. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. या, तर फर्स्ट एडिट करूया. फर्स्ट आयटम आहे माय फेवरेट. हा, एक अजून एक गोष्ट, माय फेवरेट बोलल्यानंतर असं थोडं हे होईल, पण हे जे लाडू असतात ना, हे ते आवडतात मला. घी मधले, प्युअर घी मधले. या, हे वाले यम लागतात. हे आम्ही 2 पॅकेट आणले. येस, भरपूर आणले ऍक्च्युली. ठीक आहे, हे 2. हे आमचं कुठल्याही साऊथ इंडियन स्टोर मध्ये कधी हे लाडू मिळाले ना तर हमखास घ्या, बिकॉज दिस टेस्ट डिफरंट देन अदर बुंदी का लड्डू. अँड देन आम्ही आणलंय पुरणपोळी. पुरणपोळी आणली आम्ही. ते बोलले मॅडम मस्त आहे, मस्त आहे, लेके जाओ म्हणून. आणि सगळं माझ्या गळ्यात टाकलेलं आहे, बट चांगली असते पुरणपोळी. नेक्स्ट इज पातोळी. दिस इज पातोळी. पातोळी म्हणजे काय असतं मी त्याचा फोटो टाकेल. आम्ही उघडू, आम्ही खाताना तुम्हाला दाखवू. हा, नेक्स्ट केव्हा तरी व्लॉग मध्ये हे दिसेलच. नेक्स्ट म्हणजे आता रात्रीच आम्ही उघडणार आहोत. अच्छा, सो मे बी दिस. हा, ते नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. आता हे ना ऍक्च्युली पुरी सारखं दिसतं, बट हे पापड आणि पुरीचं मिक्सचर आहे. स्पायसी पुरी. हे एवढं यम आहे ना, आम्ही एक पॅकेट संपवलं याचं, आणि आमचं दुसरं पॅकेट आहे. कॅन यू इमॅजिन, एवढं यम आहे हे. आणि मग हे ऑल टाइम फेवरेट मसाला पीनट्स. ऑल टाइम फेवरेट मसाला पीनट्स. अँड देन हे आहे आमचे फेवरेट कोकोनट ऑइल मधले केला वेफर, बनाना चिप्स. हे आम्ही हे 2 आणि अजून 2 म्हणजे 4 पॅकेट मागवले. एवढे आम्ही याचे फॅन आहोत. मोर थिंग, हे आहे बिर्याणी पॅक.
याच्याबरोबर राईस आहे, साऊथचा जो बारीक राईस असतो बिर्याणीचा तो, आणि मसाला. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते, ट्राय करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. अगेन नेक्स्ट कोणत्या तरी ब्लॉग मध्ये दिसेल. हा तर हे आहे रोस्टेड रवा आणि हे ॲज पर मम्मी खूप 10 on 10 टाइप्स आहे. हे मला खूप आवडतं. हे तर मी एव्हरी टाइम उपमा शिरा काही भाजायचा आपल्याला वेळ लागत नाही, डायरेक्ट बनवायला घ्यायचं. तुपामध्ये जर हे टाकलं की डायरेक्ट शिरा रेडी. तुम्हाला भाजत बसायला नको, तुम्हाला काही करत बसायला नको. सो दिस इज द ब्रँड विच आय प्रिफर. या आणि हे सगळीकडे अवेलेबल असतं, असं नाही की हे फक्त नाही 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 हे अवेलेबल नाही आहे सगळीकडे. हे साऊथ स्टोअरमध्ये हे टिपिकल, हे इकडे बघाल तुम्ही, इकडे लिहिलेलं असेल साऊथ इंडियन याच्यामध्ये असतं. बाकी सगळीकडे मिळतं पण हे ओजी आहे. हा बट ह्याचं अल्टरनेटिव्ह आहे, ह्याचं अल्टरनेटिव्ह सगळीकडे अवेलेबल असतं. डबल हॉर्सचं ब्रँड आहे. त्यानंतर आम्ही आणलंय हे नमकीन आहे. हे मी जस्ट त्याला विचारलेलं, अप्पम लिहिलंय याला. हे ड्राईड अप्पम नमकीन आहे. तर हे मी जस्ट त्याला ट्रायल साठी आणि मग विचारलं. हे ह्याने मम्मीच्या हातातून घेऊन पिशवीत टाकलं. इट्स सो क्यूट. आणि मग हे माझं फेवरेट आहे, मला हे खूप आवडतं. त्याला काय बोलतात मला काय म्हणतात नाही, पण आपल्याकडे कडबोळी म्हणतात. कडबोळी आय थिंक सो, तुम्ही बघून सांगा. बट हे असं कडबोळी असते आपल्याकडे. येस, आणि हे खरंच खूप टेस्टी लागतं. हे आहे स्पायसी मुरकू. हे अगेन आमचं फेवरेट साऊथ स्टाईल कोकोनट ऑइल. त्यानंतर हे आहे रिबन पकोडास. हे ऍक्च्युली मस्त लागतं ना. हे राईस फ्लावरचं असतं, राईस फ्लावर आणि स्पायसी, खूप यम असतं. देन याला पण काय म्हणतात माहित नाही, पण इट्स काइंड ऑफ चकली ओनली. नमकीन आहे हे मोठ्या मोठ्या. ते जे रोज कुकीज स्पायसी व्हर्जन बोलू शकतात. नाही नाही, रोज कुकीज स्पायसी व्हर्जन हे आहे रोज कुकीज. हा रोज कुकीज गाईज. रोज कुकीज गाईज. दोन आणले गाईज. गाईज. आणि गाईज हे जे आहे ना, हे पण आहे रिबन पकोडा काइंड ऑफ ओनली, बट डिफरंट ब्रँड, मे बी डिफरंट टेस्ट. हे आहे पोडी मसाला. हे आहे पोडी मसाला. हे आम्ही डोसावर, हे बघू शकता तुम्ही, हे आमचं फेवरेट ब्रँड आहे ब्राह्मणचं. हे पोडी मसाला आम्ही डोसा केला. चिन्नीला डोसा विदाऊट पोडी आवडत नाही. डोसा बनवायचा, त्याच्यावर मस्त घी लावायचं आणि त्याच्यावर हे टाकायचं. जेव्हा बनवेन नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दाखवेन. गाईज मी नॉर्मल डोसा 2 खाईल, बट हे डोसा मी 4 खाईल. एवढं यमी असतं. हा, आणि त्यानंतर हे आहे सांबार मसाला. ब्राह्मणचं अगेन, इट्स ब्राह्मण सांबार मसाला. माय फेवरेट ब्रँड अँड फेवरेट टेस्ट. आणि हे मम्मी एक्सप्लेन करणार नाही. पापड आहे, साऊथ पापड, मद्रासी पापड, अपलम. ते फ्राय केल्यानंतर फुगतात आणि एकदम पपडम के. वाह दीदी. सॉरी, इट्स नॉट अपलम, इट्स पपडम. हा, यू कॅन सी केरला पपडम. सो हे एकदम पुरी सारखे फुगतात. सो आणि हे आम्ही लिटरली 4-5 आणले. का आणले? बिकॉज विला या डाळ, राईस अँड पपडम. आणलं आहे हे चकली. नॉर्मल जी चकली असते तीच आहे वाटतं. नाही चकली, बट साऊथ स्टाईल. अगेन आय विल से साऊथ स्टाईल कोकोनट ऑइल. हा फेवरेट मुरको. हा मुरको. आता हे आमचे 2 राहिले होते ते. सो दिस इज आवर स्नॅक्स. तुम्ही बघू शकता इकडे. गाईज हे बघा, आता आम्ही जेव्हा मॉलमध्ये गेलेलो, 1 सेकंड ना गाईज. हा तर गाईज द मोस्ट अवेटेड हे टीरा.
काय स्पॉन्सर वगैरे नाही. मी आहे स्पॉन्सर. मी केलं माय स्पॉन्सर. फॉरएव्हर स्पॉन्सर. हा तर गाईज आणलं आहे आम्ही. हे मला खूप टाइम पासून पाहिजे होतं. विच इज वॉटर टेंट फ्रॉम इट्यूड. आणि गाईज मला ना इट्यूड ब्रँड खूप आवडतो. लाईक आमच्याकडे असे हे वाला नाही पण इट्यूड ब्रँडचं 3-4 गोष्टी आहे तर मला खूप आवडतं. सो हे आहे हे काय ब्लश. वॉटर टेंट. इट्स वॉटर टेंट. यू कॅन सी ब्लश. कलर जेव्हा लावेन तेव्हा दाखवेन. असा कलर तुम्हाला थोडं विचित्र वाटेल बट लावल्यानंतर ऑसम दिसतो हा कलर. आणि मग आम्ही आणलंय कसा फेकला. हा मग आम्ही आणलंय हे ऑइल टेंट. अगेन इट्यूड ओनली ऑइल टेंट. हे मी तुम्हाला ना उघडून दाखवते. असं दाखव ना. असं कर ना. हे आहे ऑइल टेंट अगेन फ्रॉम इट्यूड. आणि मी तुम्हाला हे उघडून दाखवते कारण हे दिसतं लाईक ट्रान्सपरंट आहे हे. आणि हे ऍक्च्युली खूप मस्त आहे. हे बघा व्हेरी एस्थेटिक अँड व्हेरी शिक. येस. हे सगळं हे वाला जे आहे आणि अगेन हे दोन्ही तुम्हाला नेक्स्ट कोणत्या तरी ब्लॉग मध्ये दिसेलच मी लावताना. आणि अननेसेसरी हे शॉपिंग झालेली आहे. टिराचंच आहे SPF वाइप्स. येस. ऍक्च्युली हे फ्री मध्ये होतं पण हे आम्हाला फ्री मध्ये देत नव्हते म्हणून नाही. सर्टन अमाऊंटची शॉपिंग केली तर ते फ्री मध्ये देत होते पण आमची तेवढी नाही अमाऊंट आम्ही केली कारण आम्हाला काही एवढं खास वाटलं नाही. सो आम्ही हे पैसे देऊन 75 रुपीज मध्ये हे SPF वाइप्स घेतलेले आहेत. या हे खूप जपून वापरणार गाईज. त्यानंतर गाईज आम्हाला हे फ्री गिफ्ट मिळालंय. फ्री गिफ्ट किचेन. तुम्हाला उघडून दाखवते थांबा गाईज. हे मी तुम्हाला उघडून दाखवते. Oh my god guys, just look at it, like tin. so pretty. So pretty. आणि यावर लिहिलंय गेट सेट अँड ग्लो. लाईक त्यांचं कुठे प्रमोशन केलंय गाईज. केलंय. आणि मग फ्री गिफ्ट कुठे आपलं फ्री गिफ्ट. हा मग यानंतर आम्हाला अजून फ्री गिफ्ट मिळालंय. बस ना. सो क्यूट. हा हे एक फ्री गिफ्ट मिळालंय जे मम्मी तुम्हाला एक्सप्लेन करणार कारण मला काही कळलं नाही याच्यातलं. हे सगळं मला नाही कळत. हे आहे एक्सफोलिएटर ज्याच्याने आपली स्किन एक्सफोलिएट होईल आणि डेड स्किन निघेल आणि एव्हरीथिंग विल हॅपन. आफ्टर दॅट दिस इज द मॉइश्चरायझर. मिक्सूनचं आहे. इट्स अ कोरियन ब्रँड मिक्सून. तर बघू किती ग्लो करणार आहे. मॅडमलाच देणार आहे वापरायला. ऍक्च्युली ना मला याचं स्किन केअर वगैरे कळत नाही म्हणून मम्मीला मी एक्सप्लेन करायला लावलं. बट इफ इट कम्स टू टेंट लिपस्टिक्स अँड असं सगळं मी खूप चांगल्यापैकी इट्स अ वेस्ट. एव्हरी टाइम व्हेनेवर वी गो टू मॉल आम्हाला टिंट घ्यायचं आहे, ग्लॉस घ्यायचं आहे आणि नाही काहीच नाही तर आम्हाला लिपस्टिक पाहिजे. कारण आय लव्ह लिप प्रोडक्ट्स गाईज. केव्हा तरी ना मी तुम्हाला माझं लिप प्रोडक्टचं कलेक्शन दाखवेल. हा कलेक्शन दाखवूया आम्ही केव्हा तरी लिप प्रोडक्टचं. फक्त माझा गाईज. ते जे दाखवणार मी फक्त माझं असतं ते. कारण मी वापरत नाही लिप ग्लॉस, लिप टिंट आय नेव्हर यूज. मम्मीला हे सगळं आवडत नाही म्हणून जेव्हा पण आम्ही गिफ्ट घ्यायला जातो आमचं हेच होतं की मला लिपस्टिक नको आणि मी लिपस्टिक द्यायला खूप आवडतं मला. आय ऑल्सो हॅव इनफ लिपस्टिक्स. तर मला लिपस्टिक नाही आवडत. मला जेवढे शेडची गरज आहे तेवढे शेड माझ्याकडे आहे. तर मला अजून दुसरे शेड नको आहे. मला कोणाला गिफ्ट म्हणजे जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर मी तुम्हाला सिम्पल आयडिया देते. ओनली गोल्ड. आय ओनली लव्ह गोल्ड. हिला पण सांगितलंय थोडे असं छोटे छोटे गिफ्ट नाही आवडत मला. साठवून वर्षातून एकदा मोठं गोल्डचं गिफ्ट दे मला. काय वाटते आयडिया तुम्हाला? जरा हिला हिच्या कानात घाला. कमेंट करा. आणि झाला आहे इकडे एंड. ये
व्लॉग आणि हा व्लॉग जर हा व्लॉग जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि लाईक करा गाईज. चलो बाय.